हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आम्ही चाललेलो आहोत बेनोलीम बीचवरती. तर आम्हाला माहिती नाही तर लोकेशन लावलेलं आहे, पहिल्यांदा जात आहो आम्ही. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा जात आहोत. तर आम्हाला हा आमचं लोकेशन सांगत आहे एवढा किलोमीटर आहे म्हणून. तर बघा, तर आम्ही पोहोचलो बेनोलीम बीचवरती. तर बघा, इथे साईडला दुकानं वगैरे लागलेले आहेत आणि बघा हे सगळे दुकानं लागलेले आहेत. इथे पोहोचलो, जस्ट पहिल्यांदा आम्ही आलो इथे. हे माझे चुन्नू मुन्नू. मित्रांनो बघा, मी तुम्हाला दाखवत आहे बेनोलीम बीच. आता आम्ही बेनोलीम बीचवर आलेलो आहोत आणि याच्या आधी तुम्हाला दाखवलं होतं की. तर बघा मित्रांनो, पॅराशूटवर गेलेला आहे आणि साईडला बोटिंगसुद्धा लागलेले आहेत आणि पूर्णपणे बीच बघा. आणि बीचच्या साईडला इकडे सगळे फॉरेनर वगैरे आलेले आहेत, कारण आता हे सीजनच्याच वेळ असते. तर बघू शकता तुम्ही दूरपर्यंत. आणि मागच्या साईडला रेस्टॉरंट आहे. आणि मी विचारते इथे की आम्ही कसे दिसत आहोत, कारण की इथे सगळे फोटो वगैरे सगळे किती छान छान निघतात. तर मी पहिल्यांदा आलेली आहे या बीचवरती, म्हणून मी एक्सायटेड आहे. आणि बघा, हा माझा हिरो कसा आहे, याला चष्मा लागलेला आहे माझ्या मुलाला. आणि हा एक जिरो, याला जिरो म्हटलं तर हा हसायला लागला, काऊन जिरो म्हणतो म्हणून. तर बघा, दूरपर्यंत बघा, आता बीचच बीच आहे, समोरपर्यंत बीचच बीच आहे. चांगलं वाटते सायंकाळच्या वेळी फिरायला आला तर खूप छान वाटते. इकडे बघा पॅराशूट वगैरे आहे. सगळे जेवढे बीच आहेत तेवढे बीचेसवर पॅराशूट असतातच. आणि बघा, पाण्यात खेळासाठी तयार झालेले आहेत. यांना खूप मस्ती करावं असं वाटते. तर बघा, हा विवान खूप एक्सायटेड आहे आणि मधातच बोट आहे. आणि बघा, मस्ती करायला लागले, पण मी त्यांचे हात धरून राहत होती, कारण की मला पाणी म्हटलं तर भीती वाटते. कारण की आपल्या जेव्हा बीचच्या पाणी समोर येतो तेव्हा आपल्या पायातली माती घसरत जातो, मला भीती वाटते. मी त्यांचे हात धरूनच राहत होती. आणि मुलाला म्हणत होती की तू जास्त खेळू नको, कारण की आताच आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो होतो, त्याच्या कारण मी त्याला जास्त खेळू दिले नाही. आज सुट्टी होती म्हणून आम्ही बीचवरती आम्ही प्लॅन बनवला. आणि मुलं पण खूप दिवसाचे गेलेले नव्हते, हे सुद्धा लागले होते. आम्ही बीचवर तर बघा, मुलांनी म्हटलं तर चला, मुलांच्या खुशीसाठी आज सुट्टीचा दिवस होता म्हणून आम्ही आलो. विवांच्या पप्पांच्या कामावरती सुट्टी होती. आणि बघा कसे लहरे येतात. हे असे लहरे आले की मी मुलांचे हात पकडायचे, कारण मला भीती वाटते. हा बघा, पाण्यामध्ये पडला तर पूर्णपणे ओला झाला तर आम्हाला घरी लवकर जावं लागेल. आणि विवांच्या पप्पांनी हातामध्ये फ्रॉक्स घेतलेला होता, तसंच वर आलेलं होतं हेलिकॉप्टर, ते सुद्धा दाखवत आहे. आणि बघा, दोघे मस्ती करायला लागलेले आहेत. बघा कसा मस्ती करतो विवान. आणि पकडला एक फ्रॉग. मी सुद्धा हातामध्ये पहिल्यांदा फ्रॉग पकडलेला आहे. तर बघा, पहिल्यांदा फ्रॉग पकडलं मी. कधी जसं हातामध्ये फ्रॉग पकडलं नाही, ते लहान होतं म्हणून पकडलं, मोठा असलं असतं तर पकडला नसता. तर बघा मित्रांनो, हा पॅराशूट कसा उडवत आहे तर बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर बघा कसा उडत आहे, बघा होतं ना. आणि बघा, थोड्या वेळामध्ये सनसेट होणार आहे, किती छान दिसतो सनसेट. तर आम्ही आता घरी जाण्यासाठी तयार होत आहोत. त्याच्या आधी बघा विवान काय लिहित आहे, हे बघा. हा ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की सांगा. आम्ही आलेलो आहोत बेनोलीम बीचवरती. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. आणि असंच तुम्हाला दुसरे ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. हा बीच तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. याच्या आधी तुम्हाला दाखवलेलं होतं मी वारका बीच, आणि हा दुसरा बीच आहे, हा आहे बेनोलीम बीच. याच्यानंतर मी कधी जाणार तर कोलवा बीचला जाणार, तर कोलवा बीचसुद्धा मी तुम्हाला